नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज बघूया आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत. कालचा आपला प्लॅन काय होता, तो आधी एक्सप्लेन करतो. कालचा प्लॅन आपला ह्या सपोर्टच्या वरती बुलिश होता. ठीक आहे, म्हणजे हा रेझिस्टन्स होता आपण मार्क केलेला. तर ह्याच्यावरती बुलिश होता. पण जनरली एक मॉर्निंगमध्ये आपण एक प्लॅन करतो, म्हणजे सपोर्ट ब्रेक झाला, पहिला कन्फर्मेशन मिळालं. त्यानंतर रिटेस्ट आणि कंटिन्यूएशन ज्यावेळेस होतं, त्यावेळेस मग आपण बुलिशला जातो. ठीक आहे. तर मग आपण इथे ॲक्चुअली बुलीचा प्लॅन करत होतो, पण लगेच ही कॅन्डल मार्केट एक भयंकर स्लो होतं. ठीक आहे. आपण इथं बुलीचा प्लॅन करत होतो, पण हा बुलीचा प्लॅन आपण थोडा वेळ थांबवला आणि त्यानंतर मग हे पुन्हा रिटर्न खाली आलं. म्हणजे ब्रेकआउट पुन्हा फेल केला. ठीक आहे. आपण लगेच इमिडिएट इथं सीला जात नाही. इथं आपण बऱ्यापैकी वेट एंड वॉच करतो आणि ही ज्यावेळेस ब्रेकडाउन मिळालं, त्यावेळेस आपल्याला कन्फर्मेशन मिळालं, की मार्केट डाऊनला निघालं. ठीक आहे. तर मग आपण तरी पण थोडा वेळ वेट केला आणि फायनली आपल्याला हे कन्फर्मेशन मिळालं, की मार्केटमध्ये आता बेरिशनेस चालू झाला. त्यावेळेस आपण हा ट्रेड दिला. इकडे आपण हा सेलिंगचा पहिला ट्रेड कॅप्चर केला. आज दिवसभरातला पहिला जो ट्रेड होता, तो साधारण आपल्याला 12:15 वाजता मिळाला. म्हणजे हा सेल आपण कॅप्चर केला इकडे. त्यानंतर इथून आपलं टार्गेट होतं, की ह्याच्या खाली सस्टेन होईल, पण मार्केट भयंकर स्लो होतं. सो आपण हा ट्रेड नाही कॅप्चर केला. मग आपण इथे एक स्कॅल्प ट्रेड हा एवढा फक्त कॅप्चर केला. म्हणजे 2च ट्रेड आपण ओव्हरऑल मार्केटमध्ये आज दिवसभरात घेतले. ठीक आहे. तर हा ट्रेड कॅप्चर म्हणजे ईझी होता ॲक्चुअली. कारण जेव्हा एवढं मल्टिपल टाईम ब्रेकआउट फेल होतोय, तर मग हा रेझिस्टन्स स्ट्राँग झालाय. सो इथं सेलला राहण्यात मजा होती. पण इथं ऑप्शन सेलिंग करणं गरजेचं होतं किंवा इथं फ्युचर सेल करणं गरजेचं होतं. म्हणजे रेझिस्टन्स जो असेल तो हा ह्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज मिळाली असती, तर आपण स्क्वेअर ऑफ झालो असतो. पण आपण ती काही रिस्क नाही घेतली. आपण मेनली 2 ट्रेड घेतले. अ, हा ट्रेड आणि हा एक ट्रेड. आपण हा ट्रेड मेजरली मिस केला आज. कारण ही लाईनला आपण जास्त इम्पोर्टन्स देतो. ठीक आहे. थोडं मी इकडे-तिकडे बघत गेलो आणि मग हा ट्रेड माझा मिस झाला. तर असा होता आजचा दिवस. बँक निफ्टीमध्ये भयंकर व्हॉलॅटिलिटी चालली आहे. बँक निफ्टीमध्ये मॉर्निंगची एक कॅन्डल ग्रीन आणि त्यानंतर 2:15ची एक कॅन्डल ग्रीन. बाकी पूर्ण दिवस साइडवेज गेले. मला वाटतंय म्हणजे बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंटच राहिली नाहीये. जेव्हापासून एवढं मंथली एक्सपायरी केली आहे की नाही, तेव्हापासून बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंटच नाहीये. किंवा पूर्ण दिवस साइडवेज आणि 1-2 कॅन्डल अप डाउन मारतात आणि विषय क्लोज करतात. तसं निफ्टीमध्ये पण त्यांनी तेच केलंय, पण निफ्टीमध्ये बऱ्यापैकी थोडी मूव्हमेंट तरी येतीये. तर आता हे सेबी कंटिन्यूअस आपले रूल चेंजेस करतंय आणि रिटेल ट्रेडरला म्हणजे थोडक्यात त्रासच होतो याचा. कारण रिस्क मॅनेजमेंटवरती इम्पॅक्ट होतो आणि त्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये इम्पॅक्ट झाला की नाही मग लॉसेसचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. पण तरी पण आपण एक प्रॉपर माइंडसेटनी ट्रेड करतो. त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी ट्रेड कॅप्चर करतो. म्हणजे जनरली एवढं लेव्हल असताना एवढा पेशन्सनी आपण वेट करून ट्रेड घेतो. जरी एखादं काय होतं कधी-कधी आपण एवढ्या पेशन्समध्ये ट्रेड घेत असताना एखादा ट्रेड मिस होतो. पण तिथं आपण फोमो जनरेट नाही करत. ठीक आहे. मग एखाद्या दिवस ट्रेड नाही मिळाला तर नाही मिळाला. पण जे काही ट्रेड घ्यायचे ते परफेक्ट घ्यायचे. अदरवाईज आपण काय करतो ब्रोकरला रिच बनवतो. ठीक आहे. तर आजचा आपला मिस झालेला कोणता ट्रेड आहे? तर हा ट्रेड मिस झालेला आहे. पण याच्यामध्ये मला वाटतंय प्रीमियम मूव्हमेंट आहे ना, तिथून आपण इथपर्यंत जेवढी कॅप्चर केली की नाही, ती प्रीमियम मूव्हमेंट इथपर्यंत ती सेमच होती. फायनली जेव्हा ही कॅन्डल इथं क्लोज मिळाली, त्यावेळेस तो प्रीमियम मला वाटतं 22,500 चा प्रीमियम 70-100 च्या आसपास इथं होता. ठीक आहे. तर 100 नाही ॲक्चुअली तो 70-80 मध्येच घुमत होता आणि ज्यावेळेस इथपर्यंत आला, त्यावेळेस 100 झाला. आणि त्यानंतर मग तो 150 पर्यंत गेला. म्हणजे 70चा प्रीमियम डबल झाला. परंतु त्यानं भयंकर इरेटिक मूव्हमेंट होती. ही ऑप्शन बायरला कॅप्चर करणं जरा थोडीशी रिस्की होती. ठीक आहे. तर आजचा दिवस असा होता आणि आपण आता उद्यासाठी प्लॅन करतोय. तर उद्यासाठी आपल्याला प्लॅन करत असताना आता नवीन एक रेझिस्टन्स तयार झालाय मार्केटमध्ये आपल्याला. तर हा एक रेझिस्टन्स आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर हा रेझिस्टन्स ह्या लाईननी आपण मार्क करू. म्हणजे मल्टिपल टाईम ज्यावेळेस रेझिस्टन्स बांधतात ना, त्यावेळेस मार्केटमध्ये कॉम्प्रेशन बऱ्यापैकी चालतं. ठीक आहे. तर हा एक नवीन रेझिस्टन्स तयार झाला आणि हा सपोर्ट तर ऑलरेडी रेझिस्टन्स आहे. तर आता मार्केट उद्या ओपनिंग कुठं होतं ते महत्त्वाचं आहे. आपला पहिला ट्रेड कुठे असेल तुम्हाला सांगतो. उद्या कदाचित पहिल्यांदा आपल्याला मॉर्निंगला एक ट्रेड मिळणार आहे. तो की आपण कॅप्चर अर्ली मॉर्निंगमध्ये करू. ठीक आहे. एकच मिनिटं सांगतो. तर समजा मार्केट इथं फ्लॅट ओपन झालंय आणि इथं डे लो टेस्ट नाही केला. ठीक आहे. डे लो टेस्ट नाही केला. अरे, 1 मिनिटं वर्कआउट नाहीये. आपण हायलाइटर घेऊ. ठीक आहे. अरे, हायलाइटर पण वर्क होत नाही. ओके.
ठीक आहे. इथे काहीतरी प्रॉब्लेम होता. टेक्निकल एरर. ठीक आहे. तर आत्ता विषय काय आहे? 1 मिनिटं पुन्हा ब्रश घेतो. तर आपल्याला पहिला ट्रेड जर मिळाला, समजा मार्केट इथं ओपन झालं, तर आपण हा जो रेझिस्टन्स ब्रेकडाउन आहे ना, तर इथं आपण हा सेलचा प्लॅन करणार आहे. मग सेलचं आपल्याला जे काही टार्गेट मिळेल, ते आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू खाली. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मार्केट पुन्हा दुसरा ट्रेड, पहिला ट्रेड आपला हा असेल. दुसरा ट्रेड ज्यावेळेस मार्केट येतं खाली हे करून अ, बीएलला ट्रॅप करून ज्यावेळेस पुन्हा सस्टेन होईल ना ह्या सपोर्टच्या वरती, तर त्यावेळेस मग आपण मिनिमम आपण हे टार्गेट पकडू. म्हणजे हा ब्रेकडाउन जो झालेला असेल ना, तो फेल होईल आणि त्यानंतर मग आपल्याला हे अप ट्रेंडचं टार्गेट मिळेल. ठीक आहे. अप ट्रेंड टार्गेट मॅक्सिमम डे हाय पर्यंत असेल आपलं. ठीक आहे. आणि जर समजा मार्केट ओपनच गॅप अप झालं, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ओपनच इथं कुठेतरी झालं. इथं कुठेतरी झालं, तर मग आपण बऱ्यापैकी सेलचाच प्लॅन करणार आहे. बुलिशचा प्लॅन काही करणार नाही इथं. कारण मग इथं जे काही सेलर असतील ना, आता ऑलरेडी मार्केट ऑपरेटरच्या हातामध्ये आहे करंटच्या सिच्युएशननुसार. सो ऑपरेटर इथे तुम्हाला बुलिशला नाही नेणार आहे. ऑपरेटर स्वतः ट्रॅप होऊन तुम्हाला बुलिश नाही करून देणार. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट सांगतो इथं आपण वीकलीमध्ये जर बघितलं, तर वीकलीचा आपला प्लॅन काय आहे? वीकली प्लॅन कधी ॲक्टिव्हेट होतो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय. जर तो समजायचा असेल तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. तर आज वीकलीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय बुलिश दिसते. पण बुलिश कधी होईल, काय होईल त्याचं एक्सप्लेनेशन मी कालच्या व्हिडिओमध्ये केलंय. तो व्हिडिओ एकदा बघा. ठीक आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं आपण डेलीमध्ये मी क्लिअर कट मेन्शन केलेलं, की इकडे आपल्याला बेरीजचा प्लॅन आहे. बुलिश काही दिसत नाहीये. ठीक आहे. म्हणजे इनिशियली त्याने बुलिशनेस दाखवला, पण तो ट्रॅप असतो. जनरली मार्केट ट्रॅपवरती चालतं. ठीक आहे. तर हा एक पुलबॅक मिळाला आपल्याला. पुलबॅक अजून हा थोडासा कंटिन्यू होईल आणि त्यानंतर मग आपल्याला अ, हे इकडून हा पुन्हा बुलिशनेस कंटिन्यू दिसेल. ठीक आहे. तर असा प्लॅन आहे आणि हावरली जर तुम्ही कॅन्डल बघितल्या, हावरली पण महत्त्वाच्या असतात. हावरलीमध्ये पण जर बघितलं ना, तर जो रेझिस्टन्स आहे ना, हा इथं आहे एक्झॅक्ट. ह्या रेझिस्टन्सच्या वरती कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नव्हती, तोपर्यंत आपण बेरिशच होतो. ठीक आहे. तर हा एक विषय असतो. त्यानंतर 15 मिनिटानुसार मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. तर मेनली आपल्याला काय प्लॅन करायचा आहे, तर सेल साइडलाच प्लॅन करायचा आहे आणि जसं की बुल ट्रॅप होईल, बिअर ट्रॅप होईल, त्यावेळेस मग आपल्याला बुलिशला निघायचं आहे आणि बुलिशला आपलं टार्गेट डे हायचं पकडायचं आहे. मग ते कदाचित 1 दिवसात येईल, 2 दिवसात येईल, डोंट नो. पण बुलिशचे आपण उद्या ट्रेड घेणार आहोत. ठीक आहे. तर समजा ह्याच्या खाली जर पुन्हा वरती सस्टेन होत नाहीये, तर मग इथं साइडवेज डे असेल, साइडवेज टू सेल असेल. मग इथं जेवढं खाली टार्गेट मिळेल तेवढं आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. पण हा ब्रेकआउट स्ट्राँग आहे. हा जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, म्हणजे ब्रेकडाउन होत नाही ना, तोपर्यंत मार्केटमध्ये बेरिशनेस नाहीये. हे जे आहे ना, सेलिंग आहे, प्रॉफिट बुकिंग आहे. जसं की मी कुठे एक्सप्लेन केलेलं, हे जे स्ट्रेच मूव्ह आहे ना, हा स्ट्रेच मूव्ह होत असताना इथं सेलरनी ट्राय केलेलं असतं ना, तर ते सेलर ते पुन्हा रिटेस्ट लावण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. तर असा विषय असतोय मार्केटमध्ये काम करत असताना. तर हा पूर्ण एरिया साइडवेज आहे. जर बघितलं हा पण एरिया साइडवेज आहे. गेले 3 दिवस डेली टाईम फ्रेमनुसार तुम्हाला दाखवतो. हा जरी सेल ऑफ जरी मिळाला असेल, तर त्याच्यामध्ये ऑप्शन बायरनी काही कमवलं नाहीये. कारण त्याचं रिझन असं होतं, की अ, आज मूव्हमेंटच एवढी स्लो होती, की त्याला लिमिटच नव्हतं. फायनली मूव्हमेंट फक्त एका कॅन्डलनं दिली आणि त्यानंतर पण स्लोच आहे. म्हणजे फक्त ह्या कॅन्डलनं दिली आहे. जर डेली टाईम फ्रेमनुसार जर बघितलं आपण, तर हे 3 दिवस साइडवेज आहे. हे 3 दिवस पण बऱ्यापैकी साइडवेज आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये पैसा बनत नाही. म्हणजे सेम साइजचे ज्यावेळेस कॅन्डल बनतात ना, त्यावेळेस मग पैसा नाही बनत. ज्यावेळेस कंटिन्यूशन मिळतं, कन्फर्मेशन मिळतं, त्यावेळेस मग पैसा बनतो. ठीक आहे. तर असा आजचा दिवस होता आणि ओव्हरऑल चांगला होता. बऱ्यापैकी इरेटिक पण होता. पण ठीक-ठाक होता. काही विषय नाही. तर ठीक आहे. तर तुम्हाला काही शिकायचं असेल मार्केटमध्ये लेव्हल कशा ड्रॉ करायच्या, काय करायचं असेल, तर मग मला नक्की कॉन्टॅक्ट करा. माझ्या कमेंटमध्ये या किंवा मेल आयडी आहे. कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. चॅनल आवडत असेल, एनालिसिस आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांना पाठवा. ठीक आहे. थँक